म्हाडाकडून दरवर्षी काही ना काही घराची सोडत निघतेच. त्याचप्रमाणे यावर्षी देखील या एप्रिल महिन्यामध्ये म्हाडाकडून घराची सोडत निघालेली आहे. परंतु याला सोडत म्हणता येणार नाही, कारण हे जी घराची लॉटरी निघली हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसवर निघले आहे. म्हणजेच हाजीर तो वजीर, जो आधी जाणार त्याला घर मिळणार. याप्रमाणे जो आधी पेमेंट करणार, सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करणार, त्यालाच घर लवकरात लवकर मिळणार. त्या संदर्भातच एक नवीन जाहीर झाली आहे म्हाडाची, ज्याचं बुकलेट तुमच्यासमोर मी सादर करतोय. त्यातील बेसिक पॉईंट तुमच्यासमोर मांडणार आहे. बाकी याची जी PDF आहे ही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. पूर्ण सविस्तर म्हणजे पूर्ण PDF तुम्ही वाचून घेऊ शकता. आता फक्त मेन पॉईंटवर आपण फोकस करतोय. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये. तर ही आहे म्हाडाकडून जाहीर झालेल्या बुकलेटमधील बेसिक माहिती. याच्यामध्ये 15% सामाजिक योजना व 20% सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांचे प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट बेसिस या तत्वावर ऑनलाईन पद्धतीने वितरण कसं करणार याच्याबद्दल पुढे माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये अनुक्रमणिका दिलेली आहे, ज्याच्यामध्ये या PDF तुम्हाला काय काय बघायला मिळणार त्याची पूर्ण माहिती आहे. ते पेज स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो याच्या तारखेचा. या तारखेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे 10 एप्रिलला आणि त्याच्या ऑनलाईन अर्जाची सुरुवात 15 एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि 15 एप्रिलपासूनच याची फी भरण्याची देखील तारीख सुरू झाली आहे. याच्यातील महत्त्वाच्या पॉईंटमध्ये पहिला पॉईंट आहे अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, म्हणजे सज्ञान असावा तो. आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असण्याबाबतचे स्वयं घोषणापत्र ग्राह्य धरले जाईल. म्हणजे ज्याच्याकडे डोमेशियल असेल तरी देखील चालणार आहे. आणि उत्पन्न दाखल्यामध्ये इथं पॉईंट आहे 2023 ते 24 आणि 24 ते 25 या दोन्हीपैकी कुठला जरी उत्पन्न दाखला तुमच्याकडे असेल तरी चालणार आहे. उत्पन्न दाखल्यामध्ये काय काय अट असेल ते पुढे आपण बघणार आहोत. तुम्ही जर कुटुंबाने अर्ज भरत असाल तर नवरा बायको पती पत्नी यांचे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न, नोकरी, उद्योगधंदा, इतर कुठल्याही मार्गातून जे असेल ते याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामध्येच एप्रिल 2023 ते मार्च 2024 आणि एप्रिल 2024 ते मार्च 2025 या 2 आर्थिक वर्षातील जे काही उत्पन्न दाखला असतील याच्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे. याच्यामध्ये तुमचं इन्कम टॅक्स असो किंवा तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्न दाखला असो, हे दोन्ही तर ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढील महत्त्वाचा मुद्दा येतो याची उत्पन्न मर्यादा. या चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय EWS, LIG, MIG आणि HIG क्रायटेरियामध्ये उत्पन्न मर्यादा दिलेली आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला EWS मध्ये 6 लाखापर्यंत उत्पन्न, LIG मध्ये 9 लाख उत्पन्न, MIG मध्ये 12 लाखापर्यंत उत्पन्न आणि HIG या टॉपच्या कॅटेगरीला कुठल्याही उत्पन्नाचं मर्यादा नाही आहे. पुढे तुम्हाला तुमच्याकडे जर हँडिकॅप सर्टिफिकेट असेल EOD-IDचं तर त्यानुसार देखील तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं सूट मिळणार आहे आणि त्यासाठी वेगळ्या जागा ठेवलेल्या आहेत राखीव. आता पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे याचा अर्ज कसा करायचा. हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन आहे, ज्याच्यामध्ये नवीन वेबसाईट आहे यांची bookmyhome.mahada.gov.in यावर अर्ज कसा करायचा याबद्दल त्यांनी थोडक्यात माहिती दिली आहे. ती माहिती तुम्ही पूर्ण इथं वाचून घेऊ शकता. आणि याच्याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ वेगळा बनवला आहे, ज्याच्यामध्ये हा अर्ज प्रॉपरली कसा भरायचा A to Z माहिती आपण दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या. त्यानुसार तुम्ही फॉर्म तुमचा भरू शकता. आता आहे ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराने त्याच्यासोबत काय काय गोष्टी ठेवायच्या. अर्जदाराकडे स्वतःचे आधार व पॅन कार्ड असणं पाहिजे. जर विवाहित असेल अर्जदार तर पती पत्नी दोघांचे आधार पॅन लागेल. महत्त्वाचा मुद्दा, आधार पॅनला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे, ज्याच्यातून डिजिलॉकरच्या माध्यमातून ते दोन्ही डेटा घेतला जाणार आहे. जसं आधी बोललो, उत्पन्न गट हा दोघांचाही, नवरा बायकोचा हा दोन्ही ग्राह्य धरला जाणार आहे, ज्याच्यामध्ये 2023-24 आणि 24-25 दोन्हीपैकी कुठलाही असेल तरी याच्यासाठी ॲप्लिकेबल आहे. जर तुमच्या कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नंतर द्यावं लागेल आणि त्या कास्टनुसार त्याचं कास्ट व्हॅलिडिटी हे देखील सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. अर्जदार जो कोणी असेल त्याचा बँक खात्याबद्दल एक महत्त्वाचे पॉईंट आहे. फॉर्म भरताना तुम्ही जे कुठले बँक अकाउंट देणार ते स्वतःच्या नावाचं असणं गरजेचं आहे. जॉईंट अकाउंट किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने अकाउंट चालणार नाही. त्याचबरोबर चुकीचे बँक तपशील जर दिल्यावर अयशस्वी अर्जदाराची अनामत रक्कम परताव्यामध्ये विलंब होऊ शकतो. म्हणजे मिळणार नाही असं नाही, परंतु जर तुमचं बँक पासबुक चुकलं, तुम्हाला पेमेंट नाही आलं रिटर्न, तर परत त्याला तुम्ही मॅन्युअली अर्ज करून त्याची प्रोसेस करून ते व्हेरिफिकेशन करून तुम्हाला पैसे मिळतील. याच्यामध्ये खूप टाइम जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॉर्म भरताना डेटा व्यवस्थित भरा बघून.
हे सर्व झाल्यानंतर फॉर्म जेव्हा भरू तुम्ही, तो भरून झाल्यानंतर फायनली तुम्हाला ज्या कुठल्या स्कीमला अप्लाय करायचं आहे, त्या स्कीमला अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर त्याची अनामत रक्कम प्रत्येक क्रायटेरियानुसार वेगळी आहे. ते देखील पुढे तुम्हाला सांगतो. EWS, HIG, LIG आणि MIG हे वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळी रक्कम आहे. ती पुढील चार्टमध्ये तुम्हाला दिसेलच. ती अमाऊंट तुम्हाला तिथं भरावी लागेल. अर्जासोबत जी काही अनामत रक्कम भरायची आहे त्याचा हा चार्ट आहे. याच्यामध्ये EWS साठी 10,000, LIG साठी 20,000, MIG साठी 30,000 आणि HIG हायर इन्कम ग्रुप याच्यासाठी 40,000 आहे. याच्यासोबतच अर्जाची फी आहे ₹600 असणार आहे. त्याच्यावरचा GST ₹108 म्हणजे टोटल ₹708. कुठल्याही कॅटेगरीत तुम्ही फॉर्म भरताना तुमची अनामत रक्कम आणि हे ₹708 हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तेवढी अमाऊंट तुम्हाला भरणं गरजेचं आहे. हे भरताना तुम्ही जे काही गेटवे वापरणार पेमेंटचे, UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, त्या गेटवेनुसार त्याचे देखील वेगळे चार्ज तुम्हाला ॲप्लिकेबल असणार आहेत. ते तुम्हाला फायनल स्टेजला कळेलच. हे झाले अनामत रक्कमची क्रायटेरिया. याच्यानंतर आणि जर तुमचं सगळं डॉक्युमेंट क्लिअर असेल आणि तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑफर लेटर देण्यात येईल. ऑफर लेटर दिल्यानंतर तुम्ही कुठल्याही कारणाने जर कॅन्सल केलं तर त्याच्यातील जे काही फ्लॅटची किंमत आहे त्या किमतीच्या 1% म्हणजे 1% एवढी रक्कम ही कट करून घेतली जाईल तुमच्या अनामत रकमेमधून आणि बाकीचे तुम्हाला रिटर्न दिले जाईल. त्यामुळे शक्यतो फॉर्म भरताना काळजी घ्या की तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल तरच भरा फॉर्म. आणि पुढे त्यांनी महत्त्वाचा पॉईंट दिला आहे, तुमचं जे काही कम्युनिकेशन आहे ते सर्व ईमेल आणि मोबाईलने होणार आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे. मेल आय डी देखील ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तुमचं जे काही सोडत होईल तुमचा नंबर लागेल किंवा जर काही त्रुटी आल्या तर त्याचं जे काही तुम्हाला मेल पाठवलं जाईल हे सगळं तुम्हाला पोचलं पाहिजे टायमात. त्यामुळे ते मेल आय डी तुमचा ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर देखील चालू असणं गरजेचं आहे. ह्या झाल्या महत्त्वाचे पॉईंट जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यासोबतच PDF मधील आणि आणखीन भरपूर पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या सदनिकेबद्दलचे जे काही नियम असतील, त्याचं जे काही क्रायटेरिया असेल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा काही जे काही खर्च होईल, ह्या सर्व जे काही गोष्टी असेल हे भरपूर गोष्टी सगळ्या मेन्शन केल्या आहेत. मी सर्व गोष्टी प्रत्येक तुम्हाला वाचून नाही दाखवू शकत. PDF मधील तुम्ही सर्व गोष्टी बघून घ्या. आत्ता फक्त मी तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते फक्त इथं डिस्क्राईब केलेले आहेत, जेणेकरून त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमचा फोकस जाईल आणि त्यानुसार तुम्ही तो फॉर्म भरला जाईल. बाकीची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेलच. ती PDF बघून घ्या, पूर्णपणे वाचून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरून घ्या. जसं आधी बोललो फॉर्म भरण्याचा व्हिडिओ देखील आपण आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये टाकलेला आहे, तो देखील बघून घ्या. त्यानुसार फॉर्म प्रॉपरली भरून घ्या. या PDFच्या शेवटला एक सावधानतेचा इशारा म्हणून एक पेज दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे. याच्यामध्ये अनोळखी व्यक्ती किंवा तिरात माणूस एजंट वगैरे असतात, तोतेगिरी करणारे, जे एक्स्ट्रा पैसे घेऊन तुम्हाला म्हणू शकतात की आम्ही तुमचा नंबर लावून देतो. तर अशा कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका. आणि जर कुणी असं चुकीचं काम करत असेल त्या संदर्भात तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिला आहे, हेल्पलाईन नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून देखील त्याची कंप्लेंट करू शकता, त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. त्यामुळे अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. फक्त तुमचे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. सगळे डॉक्युमेंट क्लिअर असेल तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर ही योजना असल्यामुळे जो आधी येईल प्रॉपर डॉक्युमेंटने त्याला त्या योजनेचा फायदा नक्कीच मिळणार आहे. तर लागा तर तयारीला, सर्व डॉक्युमेंट क्लिअर करा आणि फॉर्म भरून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.